थोड्या वेळापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बीएससी नर्सिंग कॅप राऊंड 3 चे सीट मॅट्रिक्स अपडेट केलेला आहे। जर आपण सीट मॅट्रिक्सला थोडं व्यवस्थित चेक केलं तर आपल्याला कॅप राऊंड 3 मध्ये टोटल 17 बीएससी नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटतील। त्यामध्ये जर आपण सीट बघितल्या टोटल तर सर्व कॅटेगरीच्या मिळून थर्ड राऊंड साठी 137 जागा ज्या आहेत त्या आपल्याला गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये वॅकंट दिसत आहेत। त्याचबरोबर जर आपण सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर सेमी गव्हर्नमेंटमध्ये दोन प्रकारच्या सीट असतात, एक स्टेट कोटा आणि एक मॅनेजमेंट कोटा। जर आपण गर्ल्स फ्री एज्युकेशन किंवा कॅटेगरीच्या फीस मध्ये प्रायव्हेट कॉलेजच्या टोटल जागा बघितल्या तर जवळपास 6027 जागा तुम्हाला अजून पण कॅप राऊंड 3 साठी राज्यामध्ये प्रायव्हेट बीएससी नर्सिंग कॉलेजच्या कॅटेगरीच्या फीस मधून वॅकंट दिसत आहेत। त्याचबरोबर जर आपण मॅनेजमेंट कोटा बघितला तर मॅनेजमेंट किंवा आयक्यू कोटा जो असतो ना, जिथे की तुम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन तुमचे ऍडमिशन कन्फर्म करू शकता। जनरल कॅटेगरीच्या फीस मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाही किंवा गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून ऍडमिशन दिलं जात नाहीये। तर तशा सीट जवळपास 747 जागा तुम्हाला या ठिकाणी बीएससी नर्सिंग कोर्सच्या प्रायव्हेट कॉलेजच्या वॅकंट दिसून येतील। जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल, 40 पर्सेंटाईल असेल किंवा मग 42, 43 असं पर्सेंटाईल तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये येताय तर तुम्ही मॅक्झिमम किंवा मग जे तालुका लेवलचे कॉलेज राहताय ना राज्यामधले, तर अशा कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये टाका, जेणेकरून की तुम्हाला 100% जे आहे ते कॅप राऊंड 3 मध्ये सीट अलॉटमेंट होऊन जाईल।